नागपूरमध्ये आपण पाहिलेला आहे हिंसाचार झाला, काहीसा तणाव सुद्धा होता आणि याच सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती शुक्रवारच्या नमाजच्या निमित्ताने सुद्धा शहरामध्ये काहीसा अलर्ट देण्यात आलाय। नागपूरमध्ये मशिदींच्या बाहेर सुद्धा कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था आहे। नागपूरमधल्या चौकांमध्ये पोलिसांचा जागता पहारा आहे। नागपूरमधली स्थिती अजूनही काही भागामध्ये काहीशी तणावाचीच आहे। त्यामुळे पुन्हा एकदा असा तणाव उद्भवू नये यासाठी आता डोळ्यात तेल ओतून पोलीस बंदोबस्त करतायत। याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आहेत आपल्यासोबत। रजत, ज्या पद्धतीने नागपूरमध्ये एकूणच तणाव झाला त्या संदर्भातल्या बातम्या आपण बघतोय। पहिलं म्हणजे सीसीटीव्ही फुटेज एक समोर आलेलं आहे, रेकी करतानाची दृश्य आहे। दुसरं म्हणजे जे आरोपी होते त्यापैकी या आरोपींना आता कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आणि तिसरं महत्त्वाचं, आज नमाजच्या निमित्ताने आणि शुक्रवारच्या निमित्ताने अगदी मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, कारण तणावाची परिस्थिती काही भागांमध्ये अजूनही तशीच आहे। नक्कीच यामिनी, ज्या सीसीटीव्ही फुटेजचा तुम्ही उल्लेख करताय ते सीसीटीव्ही फुटेज याच स्थानाचे होते आणि सोमवारी दुपारी 3 ते 4च्या दरम्यान या ठिकाणी वेगवेगळ्या फुटेजेसमध्ये वेगवेगळे तरुण आणि त्याचे जे चेहरे आहेत ते या भागातल्या तरुणांचे नाही आहेत, स्थानिक तरुण ते नाही आहेत, त्यांचे चेहरे दिसून आले होते आणि त्यामुळे ते फुटेजेस जे आहेत ते सोशल मीडियावर वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेजचे व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर पोलीस तपास करत आहे की हे तरुण कोण होते आणि त्यांचा याच ठिकाणी संध्याकाळी जी तणावाची आणि हिंसाचाराची परिस्थिती उद्भवली होती त्याच्यामध्ये काही सहभाग होता का, तर सध्या त्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जात आहे। दुसरा जो मुद्दा महत्त्वाचा आहे की आज 21 मार्च आहे आणि जेव्हा 17 तारखेला ही संपूर्ण तणावाची स्थिती उद्भवली होती त्याच्यानंतर अनेक आरोपींना अटक करून तातडीने ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवशी न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आलेलं होतं। त्यामुळे 21 मार्चपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाने सुनावलेली होती। मात्र गेल्या 2 दिवसाच्या तपासामध्ये आणखी काही पुरावे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहे। खास करून जे काही डिजिटल पुरावे आपण म्हणतो, म्हणजे फोनच्या आधारावर संबंधित जे आरोपी आहेत त्यावेळेस कुठे होते, ते कोणाशी त्याच्या आधी बोलत होते आणि सीडीआरच्या प्रमाणे पण काही पुरावे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले। त्यामुळे ते सगळे पुरावे आज पोलिसांकडून न्यायालयासमोर सादर करून आणखी पोलीस कोठडीमध्ये वाढ मागितली जाऊ शकते। आरोपींची संख्या जी आहे ती दर तासागणिक वाढत आहे, त्यामुळे इतर आरोपी आणि आधीचे अटक केलेले आरोपी यांचा काय संबंध आहे, असे अनेक जे काही पैलू आहे ते पोलिसांना न्यायालयासमोर ठेवावं लागणार आहे आणि न्यायालय त्याकडे लक्ष घालून आज आरोपींना पुढील पोलीस कोठडी देते की त्यांची न्यायिक कोठडीमध्ये रवानगी केली जाते हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे। तिसरा सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आज शुक्रवार असल्या कारणाने या संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता की हा संचारबंदी असलेला परिसर आहे, खास हिंसेने प्रभावित क्षेत्र आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रात तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी शुकशुकाट आहे ते पाहू शकता। अगदी मोजके लोक ज्यांना त्यांच्या कामाच्या निमित्ताने, कर्तव्याच्या निमित्ताने बाहेर जाणं आवश्यक आहे तेच लोक घराबाहेर निघत आहे आणि SRPFचे जवान असतील किंवा नागपूर पोलिसांचे जवान असतील हे सर्व या ठिकाणी दिवस रात्र तैनात आहे। दृश्यांमध्ये शिवाजी चौकावर तुम्हाला ही पोलिसांची खास व्हॅन दिसेल आणि या खास व्हॅनच्या माध्यमातून सातत्याने या संपूर्ण परिसरामध्ये सर्व्हिलन्स जो आहे तो ठेवला जात आहे। त्यामुळे पोलिसांचा एक खडा पहारा, जागता पहारा जो आहे तो संपूर्ण या क्षेत्रामध्ये आहे। त्यामुळे आज जेव्हा शुक्रवारची नमाज होईल तेव्हा धार्मिक स्थळांच्या अवतीभोवती कुठलीही त्या दिवशी सारखी तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत। सातत्याने पोलिसांचे व्हॅन जे आहेत ते सकाळपासून या भागामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामधून अनाउन्समेंट केलं जात आहे की जर आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू नका। त्यामुळे आज नागपूर पोलिसांसाठी एक परीक्षेची घडी पुन्हा या संपूर्ण क्षेत्रामध्ये आहे। मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त संपूर्ण परिसरामध्ये असल्यामुळे आपण अपेक्षा धरूया की आजचा जो दिवस आहे तो नागपूरमध्ये शांततेने जाईल आणि गेले 3 ते 4 दिवस ज्या पद्धतीने नागपूरकरांनी शांतता पाळलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचं पालन केलेलं आहे, तसाच आजचाही दिवस असेल। अगदी रजत, धन्यवाद रजत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।